नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नाशिक येथील आत्मा प्रकल्प यांच्या नेतृत्वाखाली सुरगाणा तालुक्यात पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन कार्यक्रमांतर्गत शेतकरी मेळावे व शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आली. तालुक्यात भिंतघर, गुही, सुरगाणा, बोरगाव हे प्रत्येकी 500 हेक्टरचे नैसर्गिक सेंद्रिय शेतीचे क्लस्टर आहे. या अंतर्गत प्रति क्लस्टर 25 हेक्टरच्या 20 गटांचे आत्मा अंतर्गत रजिस्ट्रेशन केले असून सदर गटांचा समावेश क्लस्टरमध्ये केलेला आहे. गटांमधील निवडक शेतकऱ्यांचे कृषी विज्ञान केंद्र नाशिक येथे नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण तज्ञांकडून घेण्यात आलेले आहे. या ठिकाणी पीक उत्पादन, नैसर्गिक शेतीचे महत्त्व व त्या अंतर्गत येणारे घटक यांची सखोल माहिती प्रशिक्षणार्थी यांना देण्यात आली आहे. प्रयोगशाळेत जैविक घटक तयार करण्याची पद्धत, शेतामध्ये जैविक घटक वाढविण्याची पद्धत, माती पाणी परीक्षण, गांडूळ खत, गांडूळ पाणी, कंपोस्ट खत, हिरवळीचे खत, निळे हिरवे शेवाळ, जीवामृत, बीजामृत, दशपर्णी अर्क, निर्मार्क या सर्व घटकांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. योजनेअंतर्गत गाव पातळीवरचे शेतकरी मेळावे प्रशिक्षण भिंतघर, हिरीडपाडा, राशा, कुकुडणे, फणसपाडा, भोरमाळ या गावांना घेण्यात आलाय. योजनेअंतर्गत गटातील शेतकऱ्यांना आतापर्यंत पहिल्या वर्षी प्रति गट 3400 किलो ताग बियाणे, 500 किलो S9 कल्चर, 250 लिटर जैविक जीवाणू संघ आणि जैविक कीटक व बुरशीनाशक तयार करण्यासाठी प्रति गट 100 लिटरचे 50 ड्रम असे एकूण 2000 ड्रम गटापर्यंत पोहोच करण्यात आले. गटातील अनेक शेतकऱ्यांना प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व कळवण येथील उपविभागीय कृषी अधिकारी अशोक डमाळे, सुरगाणा तालुका कृषी अधिकारी प्रशांत रहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गाव पातळीवर प्रत्यक्ष S9 कल्परचे डेमो, दशपर्णी अर्क कसे तयार करायचे याचे प्रात्यक्षिके कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक व मंडळ कृषी अधिकारी यांच्याकडून करून दाखवण्यात येते. शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीकडून नैसर्गिक शेतीकडे वळावे व विषमुक्त अन्न उत्पादन करून आपल्या बरोबरच समाजाला उपलब्ध करावे हा या योजनेचा उद्देश आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, सुरगाणा. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.